आपल्या समोर आम्ही एक एक मुंबईची मैदानं आणत आहोत, जी मैदानं हे भाजपाचं सरकार असेल किंवा फडणवीस साहेब असतील, हे सतत त्यांच्या मित्रांना, त्यांच्या आमदारांना आशीर्वाद म्हणून भेट देत आहेत. आज आपण ज्या मैदानावर आहोत, आपण पाहिलं असेल तुमच्या मागेच, म्हणजे आपण थोड्या वेळाने तुम्हाला फिरून पण दाखवतो, हे जवळपास 3.5-4 एकरचं मैदान आहे. त्या दिवशी हरून खान साहेबांचा जो मतदारसंघ आहे, त्यांच्याकडे हरूनजी किती 12.5 एकर एवढा मोठा मतदारसंघ आहे, मैदान आहे. जवळपास मुंबईतले 16 एकर हे एका ट्रस्टला दिले जात आहेत. 16 एकरमध्ये एक अंधेरीचं ते छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, तिथे क्रिकेटचं ग्राउंड आहे, सायकलिंग ट्रॅक आहे, वॉकिंग ट्रॅक वेगळा आहे, टेनिस, पॅडल वगैरे हे सगळे. हे दुसरं मैदान आहे आणि तिसरं अजून एक असाच प्लॉट, हा देखील एकाच संस्थेला दिला जातोय. दुसरीकडे नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ आपण पाहतोय, तिथे देखील आमचा लढा सुरू आहे. मग परवाकडे मी मुलुंडला जाऊन आलो, तिथे तर मुलुंडला अक्षरशः धक्का बसेल अशी गोष्ट आहे. ह्या बाजूला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं रिझर्वेशन आणि दुसऱ्या बाजूला पेट्रोल पंपचं रिझर्वेशन असताना, रस्ता क्रॉस करून पेट्रोल पंपचं रिझर्वेशन असताना देखील दोन्ही प्लॉट्स पेट्रोल पंपसाठी देण्यात आलेले आहेत. एकंदर काय तर मुंबईमध्ये जी मोकळी मैदानं, जी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जे चांगले गार्डन्स दिसत आहेत, ते मुख्यमंत्री फडणवीस साहेब स्वतःच्या मित्रांच्या, आवडत्या बिल्डरांच्या किंवा मग स्वतःच्या आमदारांच्या घशात टाकत आहेत. काल परवाकडे आपण पाहिलं, प्रधानमंत्री बोलत आहेत स्क्रीनवर जास्ती राहू नका, मैदानात राहा. स्वतः फडणवीसजी बोलत आहेत स्क्रीनवर जास्ती बघू नका, मैदानात उतरा. पण मुंबईची मैदानं सगळी खुली ही तुम्ही जर तुमच्या मित्रांच्या घशात टाकणार असाल तर मग नेमकं कुठच्या मैदानात राहायचं? आणि आता तर आपण ऐकतोय शिवाजी पार्क देखील MC आता मागायला निघालेलं आहे. म्हणजे मुंबईत एक सुद्धा मैदान ही भाजपाची राजवट ठेवणार आहे की नाही हा वेगळा विषय झाला. तरी आज इथे सगळे जे शिवसैनिक आलेले आहेत, युवासैनिक आलेले आहेत, आम्ही हेच सांगितलं सर्वांना की असं कुठचंही मैदान ढापण्याचा कितीही मोठा प्रयत्न झाला तरी तो हाणून पाडायचा. पत्रे बित्रे कोणी लावायला आले तर ते लावू द्यायचं नाही, जे कोण असतील त्यांना बरोबर उत्तर द्यायचं. भाजपकडनं आरोप केला की आदित्य ठाकरेंना मैदानांची काळजी आता अचानक का वाटायची? कारण तुमचं सरकार बसलं आणि तुम्ही मैदानं ढापायला लागलात म्हणून काळजी वाटायला लागली. आधी आमचं सरकार असताना आमची मैदानं ही मोकळी होती. एवढे वर्ष हे मैदान मोकळे, कोण आलं होतं का इथे? कोणी ढापायला आलं होतं? नाही आलं होतं. तर भाजपला जर वाटत असेल की काळजी आत्ता का वाटते, कारण आत्ता भाजपचं सरकार आलंय. दुसरा एक महत्त्वाचा विषय, 24 ऑगस्टला अमरावतीच्या एका रुग्णालयामध्ये आग लागली होती व्हेंटिलेटरसाठी. जेव्हा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा लक्षात आलं की व्हेंटिलेटरची वॉरंटी आहे ती संपली होती, चुकीच्या पद्धतीने ते वापरले जातं. शासन आणि प्रशासन, हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे 3 नवजात बालकांचा बळी गेलेला आहे. बघा, एक तुम्हाला सांगतो, गेली 12 वर्ष आता भाजपचं सरकार आपल्या देशात आहे, राज्यात आहे. अनेक विषयावर आपल्याला भाजप सर्टिफिकेट देत असतं, धर्म असेल, देशभक्ती असेल, सगळं काही असेल. पण खरा धर्म आपला किंवा खरी देशभक्ती आपली ह्या मातीप्रती किंवा आपल्या देशाप्रती जी असते ती शासन नीट चालवणं ही असते. मध्यंतरी आपण पाहिलं असेल जेन झी, जेन अल्फा, अभिजित दिपके, त्यांचे सगळे सहकारी, सोनम वांगचुक, हे सगळे आपल्या सगळ्या शाळेंच्या उपोषणाला बसलेले, नीटचा पेपर फुटला त्याच्यासाठी बसले होते. आता स्कूल ठीक करू कॅम्पेन सुरू झालंय, कितीतरी अशा गोष्टी एक्सपोज होतात आणि आता हे आरोग्य सेवेतले यायला लागलेलं आहे. एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यातून येते की अनेक ठिकाणी जसं प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असतील किंवा असे रुग्णालय असतील सरकारचे, खरोखर तिथे काय चालू आहे हे आता लोक पुढे यायला लागलीत. ही दुर्दैवी घटना आहे, पण अनेक लोक आता व्हिडिओ टाकून हे पुढे आणायला लागलेले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे पुण्यामध्ये. म्हणतात की खाऊन पिऊन आंदोलन करा, असं बघताय. खरं तर कोण म्हणते? नरहरी झिरवळ म्हणतात, मंत्री आहेत आणि स्वतः असं म्हणतात की खाऊन पिऊन आंदोलन करा, त्यावरती तोडगा काढला पाहिजे. मात्र मंत्रीच अशा प्रकारे, मला वाटतं आपण पाहिलं असेल, त्या दिवशी पण मी एक मतदारसंघात गेलो, खोसकर साहेबांचा मतदारसंघ होता आणि तिथे शाळेची परिस्थिती काय होती. आता आदिवासी समाजातले विद्यार्थी आंदोलन करतायत, मला वाटतं बाकीचे पण विद्यार्थी सगळीकडे आंदोलन करतायत, कुठून व्हिडिओज येत आहेत, पण सरकार अजून जागा होत नाहीये. भोजपुरी गाणं वाजवलं गेलं. खरं तर ज्या कार्यक्रमात, कोणाच्या कार्यक्रमामध्ये? शिंदे गटाच्या कार्यक्रमामध्ये. हा, आता बरोबर बोलला. शिवसेना आहे ती, शिवसेना नाहीये आणि त्यांच्याकडून हेच अपेक्षित आहे. पण मुद्दा असा आहे की मला आता त्या खोट्या लोकांबद्दल काही बोलायचं नाहीये. आज आमचे जे विषय ते महत्त्वाचे आहेत. आम्ही या मुंबईचे विषय मांडत आहोत. इतर विषय ते असेच सगळे नाचगाणी करून भरकटवायचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला पुन्हा एकदा या मैदानावर आणीन, कारण हे मैदान आपण पाहतोय, एवढं मोठं मस्त मैदान आहे, मातीचं मैदान आहे. जे कोणी सांगतात की आम्ही ह्याच्यात 50 कोटी टाकू, अमुक टाकू, टमुक टाकू, तुम्हाला जर काही पैसे खर्च करायचेच असतील CSR मधून इथे चांगलंच करून द्या, पण हे मैदान खुलच राहील, हे लोकांसाठीच राहील आणि ते आम्ही ठेवू तसं.
दुसरी गोष्ट, जर तुम्हाला पैसे द्यायचे असतील महानगरपालिकेला द्या, ओपन स्पेससाठी तुम्ही द्या पैसे 50 कोटी. आदित्यजी थोडासा राजकीय प्रश्न आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र असं सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळेंविषयी वक्तव्य केलं की त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र त्या घेऊन बसले आणि शरद पवारांच्या काँग्रेस राष्ट्रवादीवर प्रचंड विरोध केला जातोय. महाविकास आघाडीमध्ये जर मिठाचा खडा नाही का आपापसात समन्वय नाही येत. मला वाटतं मी ह्या विषयावर आता जास्ती बोलणार नाही, कारण मला परत आपल्याला मैदानामधून बाहेर नेण्याचं. ते राजकीय मैदान सुद्धा रोज तुम्ही त्याच्यामध्ये हेच राजकीय मैदान आहे. आमचं राजकारण हेच आहे. लोकांचे आवाज उचलणं हाच आवाज आहे आमचा. आदित्य जी, आज आपने विजिट की है यहाँ पर मैदान में, क्या कहना चाहेंगे? पिछले 2 हफ्तों से आप देख रहे हो भाजपा हर एक मैदान जहाँ जहाँ खुला मैदान दिख रहा है वो सारे अपने विधायकों के गले में डाल रहे हैं या उनके पॉकेट्स में डाल रहे हैं, अपने दोस्तों के पॉकेट्स में डाल रहे हैं. जो बिल्डर्स हैं, कॉन्ट्रैक्टर्स हैं, उनको दिया जा रहा है. लेकिन मुंबईकरों को जो खुला मैदान होता है वो उनसे छीना जा रहा है. बात यही है, बात साफ है. अंधेरी में छत्रपति शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स और ये एक महाड़ा का प्लॉट और दूसरा एक महाड़ा का प्लॉट एक ट्रस्ट को दिया जा रहा है. रेंट लिया जा रहा है, नहीं दिया जा रहा है, ये कुछ बहुत अलग बात है. लेकिन जब प्लॉट्स प्राइवेटाइज होते हैं तो मुंबईकरों को आने जाने के लिए यहाँ व्यवस्था बंद हो जाती है. यहाँ हज़ारों बच्चे खेलते हैं, युवा खेलते हैं, ये बंद हो जाएगा. बैंड्रा वेस्ट में अगर आप देखें तो नेवल डिसूजा फुटबॉल टर्फ है, वहाँ भी हम कोर्ट चले गए हैं. मुझे लगता है यहाँ की भी एक ALM है, वो भी कोर्ट चली गई है. और मुलुंड में स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स की जगह सामने, बिल्कुल सामने पेट्रोल पंप की रिजर्वेशन होते हुए भी पेट्रोल पंप को दिया गया है. तो ये सारी बातें जो है, जो ज़मीन छीनने की बातें हैं, भूखंड छीनने की बातें हैं, उसको हम विरोध करेंगे और तीव्र विरोध करेंगे. आदित्य जी, नेपाल में जो है बड़ा ये जो है फ्लैश फ्लड आया है, जिसकी वजह से वहाँ पर जो है करीब 160 लोगों की मौत हो चुकी है. अभी भी जो है 133 भारतीय वहाँ पे मिसिंग है. महाराष्ट्र से कुछ पर्यटक भी वहाँ पे फंसे हुए हैं. बिल्कुल, नेपाल में बहुत सारे लोग टूरिज्म के लिए जाते हैं, स्पिरिचुअलिटी के लिए जाते हैं, हाइकिंग के लिए जाते हैं. और लोकल्स भी अगर आप देखें तो कल भी बहुत सारे वीडियोस जो है बहुत ही दुख देने वाले वीडियोस थे. एक जो जैसे ही बाढ़ आया है, या आपने देखा होगा जो फ्लैश फ्लड आया, बहुत ही डरावना एक विजुअल है. और मैं यही प्रार्थना करता हूँ कि जो भी वहाँ अटके हो या जो भी जिसकी भी बचने की समस्या है, वो बच के सुखरूप वापस अपने अपने घर जा सके. क्या आप लोगों की ओर से ट्राई किया जाएगा जो महाराष्ट्र के लोग वहाँ पर फंसे उन्हें बचाने? बिल्कुल, जो भी हमें कांटेक्ट कर रहा है उनको हम स्टेट से जोड़ रहे हैं. स्टेट की हेल्पलाइन है, और जो भी हमारे भी कोई कॉन्टॅक्ट्स होंगे नेपाल में तो उनसे भी जोड़ रहे हैं. जी, धाराशिवचे नगरसेवक भाजपात प्रवेश करायला आपल्या पक्षाचे निघाले होते. अचानक असं काय घडलं, युटर्न घेऊन ते ठाण्याला आले धाराशिवरून आणि एकनाथ शिंदेच्या शिवगटामध्ये मला वाटतं हे सगळं घाणेरडं राजकारण आहे. त्याच्यात आता मी अडकणार नाही. हे तर घाणेरडं राजकारण आपण पाहतो 4 वर्ष सुरू आहे. पण हे घाणेरडं राजकारण जरी किती चाललं आणि तुम्ही इकडून तिकडे उड्या मारल्यात, तरी देखील ही मैदानं जी ज्यांच्या घशात टाकत आहेत, ज्या भाजपला तुम्ही पाठिंबा देत आहेत, ती नैतिक जबाबदारी ही तुमची राहील की तुमच्या पुढच्या पिढीला ही मैदानं दिसणार नाहीत, कारण भाजपाने बिल्डरच्या घशात टाकलेले. काल परवाकडे मी जेव्हा MIDCला होतो, मग आधी अंबडला गेलो, चाकणला होतो, हिंजवडीला होतो, IT सेक्टर जिथे आहे, काल लोटेला गेलो. जी आपण पाहतोय तिथे वाट लावून ठेवलेली आहे उद्योग मंत्र्यांनी. एक जसं बाहेर फ्री ट्रेड अग्रीमेंट होतं, तसं इथे आल्यानंतर 1500 रुपये प्रति स्क्वेअर मीटरला एक रुमाल ट्रेड अग्रीमेंट काहीतरी असं आहे. इंडियन एक्सप्रेस टॉवरमध्ये करायला लोक जातात, इंडस्ट्रियलिस्टनं जायला लागतं. त्यामुळे उद्योजकांना महाराष्ट्राच्या बाहेर जायचं. आत्तापर्यंत आमचा लढा हा होता की तुम्ही हे राज्य सोडून जाऊ नका, आणि तो राहणार. पण जर उद्योग मंत्र्यांकडेच आणि त्या शासनामध्ये एवढा भ्रष्टाचार चालू असेल आणि इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स झालं असेल, तर आम्ही कुठच्या तोंडाने सांगायचं की तुम्ही इथेच राहा. प्रॉब्लेम हा होणार आहे की हे सगळे जे घाणेरडं राजकारण करून इकडून तिकडे उड्या मारतात, त्यांच्यावर ही नैतिक जबाबदारी राहणार आहे की पुढच्या पिढीला आणि तरुणांना जर नोकऱ्या मिळाल्या नाहीत, रोजगाराची संधी मिळाली नाहीत, तर ही जबाबदारी त्यांची राहील, तो शिक्का त्यांच्या माथ्यावर राहील. आदित्य जी, MPSC ड्रग इंस्पेक्टर एग्जाम्स को लेकर जो है प्रेम प्रकरण सामने आया है, लव एंगल सामने आया है. जो लड़की है उसके पिता ने ही खुद ये पेपर 5 लाख में लीक करवाया था. क्या कहना चाहेंगे? अभी क्या कहूँ इस पे, ये एंगल तो और कहीं और लेके जाता है. लेकिन यही बात है कि जैसे नीट का पेपर का जो लीक हुआ, दुर्भाग्यपूर्ण बात यही है कि महाराष्ट्र ही उसका केंद्र बिंदु था, और अभी MPC हो, उसके पहले CET का पेपर पे भी बहुत सारे लोग सवाल उठा रहे थे. आज जे नेपाळच्या पंतप्रधानांनी ट्विट करून भारताचे आभार मानले. जेव्हा भूकंप आला होता तेव्हा तुम्ही सुद्धा गेल्या वेळेला 2015 आम्ही मदत केली होती. आपण पाठवली होती. येस. आता नक्की भूमिका काय असणार आहे, कारण खूप गंभीर परिस्थिती. पहिली गोष्ट म्हणजे आत्ता भारताकडून आणि इतर देशांकडून मदत तर चाललीच आहे. अजून जी काही नंतर मदत लागेल त्याच्यात आम्ही आमचा जो काही
वाटा असेल खारीचा तो आम्ही करू शकू. आदित्य जी, कर्नाटक के सीएम डीके शिव कुमार जी का कहना है वंदे मातरम के हम 2 ही पैर्स जो है वो गाएंगे. उन्होंने कर्नाटक में ऐसी घोषणा की. मुझे लगता है आप 2 गांव 6 गांव जितने गाने हैं, पहली बात तो ये है कि जो रेवोल्यूशन हुआ था, जो आज़ादी मिली, वो सिर्फ 2 शब्दों पे मिली थी, वंदे मातरम. बाकी स्टैंजा कितने हैं, क्या है. दूसरी बात, जब वंदे मातरम का बिल आ रहा था तब प्रधानमंत्री महोदय और गृह मंत्री कहाँ थे. और तीसरी बात, आप पूरा गाना गाइए, आधा गाना गाइए, लेकिन जो स्कूलों की परिस्थिति है वो बदलने वाली है. जो अस्पतालों की परिस्थिति है, क्या वो बदलने वाली है. क्या ये मैदान जब आप बिल्डरों के हाथों देंगे तो क्या अपना देश जिलाम सुफलाम मलयजी शीतलम रहेगा. जैसे पर्यावरण को वहाँ उस गीत में डिस्क्राइब किया गया है, क्या वैसे है. आदित्य जी, बिहार में जो है बीपीएससी एग्जाम को लेकर स्टूडेंट लगातार प्रोटेस्ट कर रहे हैं, लेकिन बिहार गवर्नमेंट जो है रिस्पांस नहीं दे रही है, ऐसा राहुल गांधी. वहाँ भी आपने देखा होगा एक आदित्य है 6 साल का, उसकी आवाज सबसे ज्यादा थी. नाम तो सुना होगा फिर आदित्य का. सर, एक मिनिट भटकता. मैदानापर्यंत जे आहे जेन्सी पेटलेला आहे मैदानात असो किंवा सोशल मीडियावर असो. काल मुंबईमध्ये जी घटना घडली लालबाग परळमध्ये, तुम्हाला असं वाटतं का की हे जे आहे ही हवा चेंज करण्यासाठी असं काहीतरी प्लॅन. काही ठराविक समाजकंटकी लोक हे करत असतात. मुद्दा हा आहे की काल पोलिसांनी बरोबर चोख उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर हे प्रत्येक वेळी देत राहतील पोलीस. माझी विनंती सगळ्यांना हीच आहे की देश आत्ता एका वेगळ्या माहोलमध्ये आहे. क्रांती ही आपण सामाजिक क्रांती घडवत आहोत. मैदानं असतील, शाळा असतील, रोजगार उद्योगधंदे असतील, मला वाटतं त्याच्यावर आपण आत्ता फोकस करणं गरजेचं आहे. आणि जर अशी कुठे घटना घडली तर पोलीस आहेतच, नसतील तर जनता आहे. आदित्य जी, अमेरिका में जो है आरएसएस का इवेंट होने जा रहा है, उसे लेकर जो है यूनाइटेड स्टेट कमीशन इंटरनेशनल रिलीजन फ्रीडम जो है वो संस्था उसका विरोध करी. इसके साथ ही कांग्रेस के नेता सैम पेट्रोडा जो है वो भी विरोध कर रहे हैं. क्या कहना है? नहीं, वो उनके देश में देखे, लेकिन मैं मेरे मुंबई के मैदान देख रहा हूँ और उनकी हालत तो ठीक नहीं, तो उसी पे हम लगे हुए हैं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.